तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, की आपल्या भारतातील 70 ते 80% तरुण किंवा जनता ही एक प्रकारे आंधळी आहे. डोळ्यानं आंधळी नाही, बुद्धीनं आंधळी. त्यांना ती कशी आहेत माहिती आहे का, एखादा मेंढरं कशी असतात, बरोबर मेंढरांचा कळप असतो, त्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे एकामागून एक एकामागून एक एकामागून एक असे जात असतात. म्हणजे भ्रामक कल्पना आणि एखाद्या चुकीच्या गोष्टींवरती किंवा फेक गोष्टी आहेत ज्या, त्या फेक गोष्टींवरती विश्वास ठेवायचा, पण तर्क करायचा नाही, बुद्धीचा विचार करायचा नाही. बुद्धीचा तर विचार करतच नाहीत. सुशिक्षित असू देत किंवा चांगल्या हुद्द्यावरती असू देत किंवा डॉक्टर असो किंवा इंजिनियर असो वकील असो, हे लोक अजिबात तर्क करत नाहीत. यांचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नाही आहे. यांचा फक्त एकच विचार आहे की फक्त 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे, लग्नानंतर आपल्याला शारीरिक इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, जगायचं मरायचं पोरांना वाढवायचं बस, आणि पैसा कमवायचा आणि मरून जायचं. पण कधीच तर्क करायचा नाही, विचार करायचा नाही, त्याच्या मागे काय प्रश्नांची उत्तरं असतील शोधायची नाहीत किंवा प्रश्न विचारायचे नाहीत. अजिबात प्रश्न विचारायचे नाहीत. शांतपणे बसायचं, मुकाटपणे बसायचं, आणि त्यानं केलं आहे ना, आपण सुद्धा तेच करायचं. आणि प्रश्न विचारायचा नाही, अजिबात नाही विचारायचा. ही म्हणजे भारतीय जनता अशा पद्धतीने एखादी विचार प्रणाली ठेवत आहे, तर्क करत नाही अजिबात. म्हणजे विचार, तर्काचा अर्थ हा आहे की विचार किंवा प्रश्न विचारत नाही की बाबा हे खरं आहे का. आता 4 लोकांचा ग्रुप आहे, लक्षात घ्या. आणि हे त्यातल्या एकानं जर सांगितलं की बाहेरच्या गावामध्ये बैल दूध देतो, तर ती 4 लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतील. लगेच ते बघायला पण जातील की बैल दूध देतोय का, पण हे विचारणार नाहीत की बैल दूध देऊ शकतो का, हे विचारणार नाहीत. म्हणून आपल्या भारतातील लोक तर्क कमी करतात, पण एखाद्याच्या सांगण्यावर लगेच विश्वास ठेवतात, पण स्वतः जाऊन ते अनुभव घेणार नाहीत किंवा तर्क करणार नाहीत. एकदम मेंढर आहेत.